कॉमरा हो कसला मोठे नेते घरी आणि ह्याला गल अख्खा गाव जवळ आपला गाव नाही जेवणार. एहे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सोके. हॅलो गाईज, पुन्हा तुमचं सोबत आपल्या ब्लॉग मध्ये गाईज. चला मस्त गाईज ब्लॉग स्टार्ट केलेले गाईज. तर गाईज बघू गाईज आजचा ब्लॉग कसा होता, कारण गाईज किती दिवसात मी ब्लॉग ना करला. तर गाईज थंबनेल बघून समजलं असेल ब्लॉग कशावरून असणार गाईज. तर बघू गाईज आज जायचे गाईज बाहेर आणि गाईज किती दिवस ब्लॉग नव्हता काढला समजून गाईज राहून दे. पण आता वापस येतील तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग. तर गाईज आता इतके दिवस ब्लॉग न काढला जरशी सव पण जरशी म्हणजे आपण कमी झाली पण येतील नाही गाईज. नक्कीच लवकर ब्लॉग येतील आता डेलीचं डेली. तर आज चालू गाईज आज बर्थडेची वेप याला समजून तुम्हाला पुढे ब्लॉग कसा होणार आहे. चला काही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. काही जस्ट आता ब्लॉग स्टार्ट केला आणि तुम्ही ब्लॉग सर इंट्रो दिला आणि काहीच बघू शकता काहीच कोण आलेले आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गाईज. लवकर थँक्यू. चला गाईज आणि आता जस्ट गाईज आलेला आहे येतात भोईर मॅट फ्रॉम फडके. काय का किती वाजता 7 लागेल ना. ओमकारचं येतं ना. अरे पप्पा गेले बाहेर काढ काही ना मधून काढायला कुठं ना काहीच नाही. चला गाईज बघू गाईज ब्लॉग कसं होतं ना. अरे बंकुनी लावले ते. तर गाईज ब्लॉग में कंटिन्यू. चला घराने या ए घरांचं पाऊस पडतो मग घरांचं अरे खरा रे. सो गाईज चला ब्लॉग मध्ये गाईज कंटिन्यू राहा. चला मस्त आम्ही गाईज चला मस्त झालं काय गावात डायरेक्ट चाका बिका खोली गाडीची. चला गाईज ब्लॉग मध्ये गाईज कंटिन्यू राहा. इकडनं रोड नाही बाग रोड तुमच्या शरीरच्या भारीच रोड आहे भाई. चला काहीच ब्लॉग मध्ये काहीच कंटिन्यू करा. बघू शकता तर मी कांबळे भाईचा बर्थडे. हॅपी बर्थडे ब्रो. तू घरी जा का आम्हाला काय चल मग खायला नाही. अरे बर्थडे तुझा की माझा तुम्ही मेन्शन नको द्या. आवर भारी मोठं रोवले ना मी तरी नशीब अलिबागची टाकली ना. हो अरे आई सोबत विसरलो मी ते टाकायला राह. चला काय आता यातरच्या गाडीला मशीन टाकला असता हात नको जरूर बाप्पा सकाळशी मार पका. चलो गाइस ये ऋषभ और हम तीनों जा रहे गाड़ी पे. आले गावाचा रेखनदार शिव बुलवेकर चालले कुठं उडाले पप्पाला ना जनरेटर गई आज स्कूटी आणतो का जर्नेटर. आयला स्कूटी घेतली पार्टी गरीबांकडे मारणं पाहिजे. अरे बाबा जस्ट तन्मय भाईला भूक लागली बोलतो आता पकोडे बिकोडे खाताव. चिकन पकोडा चिकन लेग पीस सगळा खाताव नार ते राहिले तेव्हा तिकडे कारण का माहित ना आम्ही तिकडे इसको आहे हमको इनको पता ही नाही. सर बीट सगळं तिकडे आले ना आमची इथे चालू काम आहे ना रे. पक्का खायचा टेन्शन नाही काय काय भूक लागले का उपाशी राहू आपण बरोबर आहे ना. बरोबर आहे. चलो गाईज ब्लॉग में कंटिन्यू रहो. चला मस्त आता घेतली आणि निघलो डायरेक्ट जायला. बस पुढे चलो गाइस ब्लॉग में गाइस कंटिन्यू रहो. चला मस्त की फायनली पोहोचलो चायची हॉटेलला. गाईज बघू शकता बाई नाश्ता नाही तर डार सर पण आहेत. चला गाईज बघू गाईज आजचा ब्लॉग कसा होतो. हो बघा सगळ्या पोर गँग सर यायला होतं राकेश सर तर मॅच सर यायला होतं पण ते ना आलं. दॅट्स वाय फसवलं नाही आपल्याला फसवला त्याच काय आणखी शौर्य काय तू काय बोलू नको आता राखीन फोन दाखव का गाईस तुम्हाला दाखवला रिषभचा फोन काय तोच मला की रिषभ कुठला फोन पे माझ्या हाता एवढा आहे सरकार. चला काय समज मला पैसे काय आलं यांचं काय. सर गाईज ब्लॉग में गाईज कंटिन्यू रहो. तन्मय कांबळे काहीतरी बोलते काय म्हणते. अरे आता मी सांगत आहो शिवाना हे पण मला त्या समजत नाही. तुम्हाला बर्थडेची पाल द्यायची हा केक आणला का ना. मी होतो मी बाहेर गेलतो काय होतो अरे आता ओमकारचा येईल ना बड्डे तुझं गाव 1.5 महिन्यांना मग असं नाही केक नाही मग याला मी असं बारीक मग कॉमरा हो कसला मोठे नेते घरी आणि ह्याला गल अख्खा गाव जवळ आपला गाव नाही जेवणार. येतात बसली नाही तर तो कॉमरा
तसं सांग. करम बाईला कापायला लागेल. करण लागे करमला कापायला लागेल. असला किती किलो असेल तुम्ही किती किलो असेल रिषभच्या वर असेल तो वजनाला. ना बारकाच असं रिषभ किती किलो आहे 4 ग्राम 3 फूट. मला रिषभ किती वर्ष व्हायला आली? किती वर्ष आले कधी झाली तवरीच म्हणा ना. गाईज एकाच दिवशी जन्म घेतले दोघांनी. पण बाई काय म्हणजे चना बोली वाडा. पहिली तो लागतं भाई तो स्टार्टर असते रिषभ. तू नाराज नको हो ब्रो. हिल नसतं ती हेल असते भाई. फक्त बॉलरला शिक पहिले मग बाद में बोल. नका सर एक काम करू. या तारीख बघ thumbnail बघू. हा मग बस बडा स्टार्टर मध्ये बघतो चना कोली वडा चाललेला एक मी त्याच खातो ना रिषभ. चना बोली वाडा सर. चना बोली वाडा रिषभ तू काय जाणार? चना बोली वाडा वॉन्टेड फूड. हे वॉन्टेड फूड वॉन्टेड आहे का? तो आपण जन्म अधिकार आहे त्याचा. स्टार्टरला तोच खाता. मग काय तू चुकीचं काय बोलले. चुपे डॉक्टर दुखायला काय डॉक्टर वगैरे घरी जायचं आम्ही मागवलं पण नव्हतं. मागवलेलं नाही याला. हा मागवलेलं भाई. तो मेन पाहिजे ना त्यानेच आणले आम्हाला. दुसरं पण डणार होता म्हणजे नेणार होता म्हणजे त्याने असं आहे का? उपकार नाही की गर्दी वरवडीपर्यंत आणला म्हणजे मला. उपकार दोन एक बुलेट ठेवले घरी आणि एक बुलेट कुठे बुलेट 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 नाही बुलेट. काय म्हणतं येऊ काय बोलला? बुलेट. अरे बोलायला ना माहिती आता दे वठव. परत चांगलं आहे. नाही पोरी नको ए रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके समझ रहे हो ना. येताना बघा पोरी ना घाबरले. तुला येताना कोण पोर बघतं मला इतका सांग पहिले. तो बघले की नाही काय मी काय बोललो पण ना. नाही तर काय पार्ट 2 करायला लागते ना. आज की पार्ट 2 करायला लागते. आवरा व्हिडिओ आज की ताजा खबर ऐसी येतार नाही बिस्तर घे असणार नाही तुझ्यावर काय तो सन्ना कोलीवाडा मग दिल्याशिवाय मी काय बोललो. फुकटचा टिश्यू पेपर येतं बघा. इकडं बघा काय आहे त्यांनी कामले क्या आहे ते मच्छी नाका ते काट. अरे काल का होतं माहिती ना. काय होतं? तिकडच जायचं तुम्ही ना माहित काल काय होता गप्रा किती कमाई. काल लय कमाई केली. हिंदू आहे सर. नाही काही किती भाकरी होत्या तुमच्या. ए नाही तर कसं असतं माहिती काय यात्रेचा दाखवायचं दात वेगळे ना खायचं दात वेगळे ना यात्रेचं. आई शपथ लपून वाकून असं नाही तो स्वतःचा व्यवसाय दाखवून लोकांना लोकांना वाकून असं आहे. काही शायरी जर पाहिजे असतील तर मी कमलेला कॉन्टॅक्ट करा. नंबर देते काल ती काही कामाचं नाही ते. ए यांचा प्रॉफिट किती झाला सांगतो तो प्रॉफिट किती यांचा काल किती प्रॉफिट झाला रे. किती भाकरी ऐकल्या काय म्हणतं. काहीच देख सकते हो क्या मांगाय. तर मी काय बोलतो याला हॉटस्पॉट माना 5G दाखवतो. 5G ना चालत बघ ना वायफाय घे ना. कुठे खोलतोय. चला बरं पासवर्ड वायफायचा. काही सगळा प्लेट साफसूफ करून ठेवलेला आहे. काहीच नाही ठेवलं काहीच ना काही ठेवलं ना. न्यू थंबनेल ब्रो कुठला कारला ना ब्रो. पोलीस बघा गाईस पोलीस येतात. अरे ऐक आता बघ कसं तू पाहिजे का काय करतो तू. काय करू सांग. मेन्शन बॅग देते का म्हणा. दे कोण नाही ते काय नको कॉपीराइट बसली ते आधी दिमाग ताप होईल. काय रे कोणचा बड्डे म्हणलं पाहिजे मग मला पण ना माहित. काय बोलतात स्टार्टर ब्रो स्टार्टर सगळा पार्थ काय येत रिषभ बघा खाताव ना मी काय बोलले खा भाई. अरे बघ तो क्या कर दिया है सगळा वल्ला रे वल्ला बघ ना उलून गेला. तुला ऑस्ट्रेलिया होता तू ऑस्ट्रेलिया लागायचीच लायकीच आहे तर
समजला की तू त्याचे पण दूसरा अपना चिकन तवा स्टार्टर में चिकन तवा चिकन चिली चिकन चिकन बाकी मेन कोर्स में मुर्ग मसला मटर चिकन चिकन लगेगा चिकन अरे यावर फास्ट फास्ट बोलता सम्राट भाई ब्लॉग बघा असेल तर नक्कीच तन्मय सम्राटला काहीतरी चांगला बोल फक्त शिवा नको देऊ चांगला बोल काहीतरी बस हा सम्राट भाई ना आला आमचा आज माझे काय एकच बस युपीला गेले तो पण गेले काय युपीला फिरायला गेले मग युपीला फिरायला आहे काय बाबा काही ना काही ज्याचा तोल राही वाटतं खाली दे पाहिले खाली दे काय मस्त पैकी आता सगळं काय खाल्लं आपण स्टार्टर वेटर खाला मस्त की नातं काय त्याचा चावता मस्त पैकी पुरा जेवायला शोऱ्याला लय लागलेली आपण झाला स्टार्टरला अरे तू गप्पच राहा ब्रो. अरे आता तू काय बोलशील ते स्क्रिप्ट होईलच नंतर जाऊन घे स्क्रिप्टेड ब्लॉगर बोलतात रिअल दाखव ना काहीतरी रिअल दाखवलं ना तुझं बापूस तुला घराच्या बाहेर गेली इतकं लक्षात ठेव मन्ना करणार आमच्या बाप्पाला माहिती मी शिवच्या शिवराज आहेस रे तू आणि यो पाठ मी टाकणार आहे नक्कीच लक्षात ठेव मी सांगू बापातला चला काय मस्त जेवण घेऊन घेतो बघू आता ब्लॉग आहे कसा आहे किती मोठा रे नंतर बघू चला जेवण ब्लॉग कंटिन्यू काय बोलतं धानं बघ ना भेंडी कसं पारले ते हे नानचं आहेत ना ते गाठी बघ कसं भाई बाजूला सगळं सो गाईज खाते येऊ ना हे बघ ना भेंडी कसं दारं झालं जमा करायला लागतील ते काय काय चला मस्त की बिल सगळा चला मस्त सगळा वेगळा खाऊ घेतला सगळा सात सुटणार फिनिश एक नंबर चलो का हे तू असं नको खाऊ याला वेगळं वाटतं बाबा थांबा खाता थांब फुकाट शेव कसा खायचं फुकाट चला चला मस्त निघलो पक्का पोट भरला पान साई पान खाता किनारा हॉटेल त्या बाईना बरीच शप खात बघ काय म्हणतं अरे बघ भाई ऍक्शन बघ ना ब्रो. एक गाडी घेतली बाई कुणी पाचाला बरं पेढे दे आला गाडी बिडी घेतली फुकटचं ना काय आपण पण भाई खुशखबरी आहे आपल्याला पण वाटायला पाहिजे ना त्यांनी कठाल्लो मी कठाल्लो गाडी कुठं लावलं पण गावात 11-21 35-32 काय नंबर बिडवून नसले 38-17 17 चला काय 53-43 नंबर आहे तिजो किती आहे 15 किती अरे 15-43 चलो गाईज ब्लॉग मध्ये गाईज कंटिन्यू राहा जस्ट आता आले कुठे माहितीये का नॅचरल आईस्क्रीम झाला असा कोणी हो ना आपण त्यांना माहित म्हणा चलो पण गाईज देखते आम्ही सरांना लुटलेला आहे पक्का लुटला पक्का नॅचरल गाईज नॅचरल थांब थंबनेल मेन थंबनेल वो गेम आहे रे भेंडी थंबनेल चांगला ब्लॉग चांगला ना रे बरोबर ना इथून कोण घ्यायचा इथून कुठून इथं ओंकारचे काकाचं दुकान आहे मग हे आम्हाला पण सांग आम्ही पण घेऊ ऑफर मध्ये तन्मय बघून ऑफ झाला वाटतं सर पाटील सर बॅलन्स चेक करतो इथं बसू आपण भेंडी ना रे बरोबर वरती बसू वरती मग इथं वरती काय त्या पोरानं वाईट नजर ना पोरांची नीट राह ना तर मार खाली जाणार आता तू तर पहिले नीट राह हे वरती सर वरती डायरेक्ट माना सीताबल म्हणजे तिकडचे वापस आले पैसे तर खाऊ मग येऊ बोलतो मार खाईन बोलतो आपण बोलतो वापस खाले याचे मार खायला 100% बघा स्नॅपलोड बघा स्नॅपलोड झालं स्नॅपलोड झालं बघा स्नॅप कवा टाकला मी ब्लॉक करतो राहून दे मग काहीच गर्दी बघा काहीच गर्दी अख्खी पनवेलची लोकांना नोटी दिसत नाही बाहेर की कुठे तसा तसा काही पडसाद भेटत बाई लाईन बघ ना कसली लागली ते सीएनजी कपडे वाटतं सीएनजी भरला सीएनजी भरला यो तमनेला भारी वाटेल ना
जस्ट आता आल्या कुठे आलो रे पुऱ्या आल्या इथं नॅचरलला. मग आवरे डोंगर आल्या गाईज नगायचं तो ओमकार ऐकून घेतो बाई त्यांच्या काकाचा आहे ना तो काका कोणचा येतो ना आमचं काही मला चॉकलेट काही पटत नाही पण चॉकलेट घेतले दिसतं वगैरे कशी ती कॅमेरा आणणार बघा पांड्या इथं मग सगळ्यांचं फोटो काढून द्याल तमनेल टाकायचे म्हणा सेल्फी काढतो ना एक हे काय चला मस्तपैकी सगळा खाला आणि आता आजचा ब्लॉग बघू गायज किती मोठा आहे जास्त मोठा नसेल झाला ना रिक्षा ब्लॉग गायज बघू गायज आजचा ब्लॉग कसा आला असेल कारण गायज फर्स्ट टाइम असं कुठे जास्त बाहेर फर्स्ट टाइम ब्लॉग करायला ना असं बाहेर कारण की पहिल्यांदा लोक बघता ब्रो सबस्क्राईब वाढतील आपले नाव कुठं माहिती स्कॅनर लाव ना इथं मुंबई इंडियन्सची एक भरायसाठी मला सबस्क्राईब करा शपथ लय करते सबस्क्राईब ते गरज पडले नको चला काय चाललो घरी ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा काय जो निघलो आता ना काय आता थोड्याच दिवसावर जाणार कुठे रे थोड्याच दिवसात कुठे जाणार फार्म हाऊस. भेटू फार्म हाऊस दुंदरे. काहीच नक्कीच ब्लॉग येणार तो पण हा गाणी लावली एकच नंबर फक्त कॉपीराईट न भरली म्हणजे पास ओके नाईस व्हेरी नाईस चलो काय पोरा चालली घरी आम्ही थांबलो इथं चल मग हे गाईज चला मस्त की फायनली विनेली घरी आलो गाईज ना आजचा इतके दिवसांचा पहिला ब्लॉग होता गाईज गाईज आता जस्ट वाजल्या 10:30 तर गाईज आजचा बघू ओके माझ्या घरी गाईज आणि बड्डे होता त्यांचा पण बड्डेला मी बाहेर होतो जरासा तर मग आज ते पार्टी म्हणजे दिली सेलिब्रेशन केला इथं तर गाईज चला गाईज आजचा ब्लॉग कसा होता बघू कारण की आधी एडिट पण करायचं आहे 11:30 वाजता एडिट करायला कारण की असं बाहेर गेलो ना ब्लॉग एडिट करायला टाइम लागतो कारण की चला गाईज आजचा ब्लॉग मी त्याचं एंड करतो आणि गाईज जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.